कराडमध्ये आजपासून कृषी पशु औद्योगिक प्रदर्शनाला सुरुवात. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन. कल्याणमध्ये शिवसेनेतर्फे बलसंवर्धन शिबिराचं आयोजन. लोकांना स्वावलंबी बनवणं हाच या शिबिराचा उद्देश. हिंदुत्वाचा अजेंडा महत्त्वाचा. या अजेंड्यामध्ये बसेल त्यालाच उमेदवारी. हिंदू असो वा मुस्लिम, हिंदूंच्या अजेंड्यामध्ये बसणाऱ्याला उमेदवारी देऊ. भाजपचे संजय केळकर यांचं वक्तव्य. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून प्रभारी यांची घोषणा. एकनाथ खडसेंना डावलून माजी आमदार संतोष चौधरी यांची वर्णी. नागपूर येथे भाजपची महत्त्वाची बैठक. अकोला, अमरावती, चंद्रपूरमध्ये महत्त्वाची बैठक. अकोला आणि इतर ठिकाणीही महत्त्वाच्या बैठकी. कमिटीची बैठक ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली. महत्त्वपूर्ण चर्चा. आमदार ओमप्रकाश भोकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट. आगामी निवडणुकांसंदर्भात लढाईची तयारी. आशीर्वाद आणि पाठबळ द्या, प्रकाश आंबेडकर यांना विनंती. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिला राजीनामा. शिवसेनेमध्ये मोठं नाराजी नाट्य. शिवसेनेत विक्रांत व्हायसळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी दिला राजीनामा. पुण्यात मनसे ठाकरे सेना युती होणार. मनसेला 74 जागा, ठाकरे सेनेला 91 जागा. स्थानिक नेते ठाकरे बंधूंनी युतीचा प्रस्ताव दिला, सूत्रांनी दिली माहिती. नाशिकमध्ये ठाकरे कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा. शाहू महाराज खरे, यतीन वाघ यांच्या विरोधात घोषणाबाजी. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दाखवली आक्रमक भूमिका. संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी गणेश नाईक यांची घेतली भेट. सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची केली मागणी. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क